उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील गोसाईगंज येथील पोलीस ठाणे दर दिवशी सारखंच आपलं जे पोलीस स्टेशनचं काम आहे, कर्मचारी त्यांच्या कामात व्यस्त होते, तेव्हा अचानक एक महिला दयनीय अवस्थेत तेथे पोहोचली. या महिलेचं छोटं मोठं भांडण झालं असावं असं पोलिसांना वाटत होतं, परंतु पुढे काय झालेलं आहे ते आपण पाहूयात. त्यापूर्वी गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आता या महिलेचं छोटं मोठं भांडण झालं असावं असं पोलिसांना वाटलं, परंतु जसं तिने पोलिसांना खरं सांगितलं तेव्हा पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. ही महिला रडत रडत सांगते तिच्याकडे एकाचा कॉल आला आणि फोन करणाऱ्याने तुमच्या मुलीचा मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ पडल्याचे सांगितले. महिलेचं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांचे एक पथक तिथे सांगितलेल्या घटनास्थळी पोहोचले. ज्या ठिकाणाचा उल्लेख महिलेने केला ते पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच आहे. पोलिसांची टीम तिथे जाते तेव्हा खूप दुर्गंध येत असतो. तोंडावर रुमाल लावून पोलीस निर्जन स्थळी पोहोचतात तेव्हा तिथे एका मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडतो. वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचतात. त्यानंतर मुलीचा मृतदेह घेऊन तो पोस्टमॉर्टमला पाठवतात. जी महिला पोलीस स्टेशनला आली तिने कपड्यावरून ती माझी मुलगी सविता असल्याचं सांगितलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सविताचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. हत्येनंतर घटनास्थळी आरोपीनं एकही सुगावा ठेवला नाही. ज्या नंबरने मृत मुलीच्या आईला कॉल केला होता तो नंबर सविताचा होता, परंतु तो आता स्विच ऑफ झाला होता. पोलीस आसपासच्या परिसरातील CCTVचा शोध घेत होते, परंतु त्यातही काही निष्पन्न होत नव्हतं. त्यानंतर पोलीस सविताचे जे कॉल डिटेल्स होते ते तपासत असतात. त्याचा त्यांना नंबर मिळतो की तो मोबाईल बंद होण्यापूर्वी अखेरचा कॉल केला होता. तर हा नंबर दीपक नावाच्या व्यक्तीचा असतो. पोलीस ज्या नंबरवर कॉल करतात त्याला सविताबद्दल विचारतात, मात्र सविता नावाच्या कुठल्याही मुलीला मी ओळखत नसल्याचं तो पोलिसांना सांगतो. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावतो. पोलीस दीपकचा नंबर ट्रेस करून त्याला अटक करतात. दीपक पोलिसांना उडवाउडवीची उत्तर देतो. त्यानंतर खाकीचा धाक दाखवत तो पोलिसांसमोर सत्य उघड करतो. सविता आणि दीपक यांच्यात प्रेम संबंध होते. त्यानेच सविताचा गळा दाबून खून केला. जेव्हा अनेक दिवसापासून सविताच्या मृतदेहाबाबत कोणालाही कळले नाही तेव्हा त्यानेच प्रेयसीच्या मोबाईलवरून तिच्या आईला घटनास्थळाविषयी माहिती सांगितली होती. तर सविता आणि दीपकची ओळख 3 वर्षापूर्वी झाली होती. दोघांमध्ये एकमेकांना ते आवडू लागले. त्यानंतर हळूहळू दोघं लपून छपून भेटू लागले. त्यात दीपकचं लग्न झालं, परंतु ही गोष्ट त्याने सवितापासून लपवून ठेवली. मात्र जास्त दिवस हे लपवता आले नाही. सविताला दीपकच्या लग्नाबद्दल माहिती झाली. त्यानंतर सविताने दीपकशी बोलणं बंद केलं. सविता तिच्या अन्य मित्राशी मोबाईलवरून बोलते असं दीपकला माहिती पडले. त्यामुळे रागाच्या भरात दीपकनं सविताला फोन केला, परंतु सविताने मला तुझ्याशी कुठलेही नाते ठेवायचे नाही असं सांगितलं होतं. मग 20 ऑगस्टला काय झालं पहा. 20 ऑगस्टला दीपकनं सविताला फोन करून अखेरचं भेटण्यास बोलवलं. पुढच्या दिवशी सविता काहीतरी काम सांगून घराबाहेर पडली. बोलण्याच्या बहाण्याने दीपकने सविताला रेल्वे स्टेशनजवळ निर्जन स्थळी बोलवलं. तिथे तिच्यावर संबंध बनवण्याचा हट्ट धरला. तेव्हा सविताने त्याला नकार दिला. याच रागातून दीपकनं सविताचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर दीपकने तो नंबर स्वतःजवळ ठेवला आणि अनेक दिवस तिच्या मोबाईलवर कुणाकुणाचे कॉल येतात हे चेक केलं. दरम्यान सविताच्या नातेवाईकांनी जेव्हा 2 दिवस तिचा ठावठिकाणा लागत नाही तेव्हा सविताचा शोध सुरू केला. 29 ऑगस्टला दीपकनं स्वतःच्याच मोबाईलवरून तिच्या आईला कॉल केला आणि मृतदेह असलेले ठिकाण सांगितले. त्याआधी दीपक मृतदेह पाहण्यासाठी तिथे गेला होता. दीपककडून पोलिसांनी 2 मोबाईल जप्त केलेले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून दीपकला अटक करण्यात आलेली आहे. तर ही संपूर्ण घटना अशी घडली होती. तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगार XYZ चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.